दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्ता पुढे मागणे नसे काही दत्ता पुढे मागणे नसे काही नसे काही दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा मनो जय हरी मनोहर भासे ती दत्त मूर्ती मनोहर भासे ती दत्त मूर्ती त्रिमूर्तीची आकृती त्रिमूर्तीची आकृती डोळा पाहे त्रिमूर्तीची आकृती डोळा पाहे डोळा पाहे दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा मुलेही सुंदर वाहू दत्तापासी मुलेही सुंदर वाहू दत्तापासी दत्त पुढे मागणे दत्ता पुढे मागणे नसे काही दत्ता पुढे मागणे नसे काही नसे काही दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा
दत्ता मोक्ष आम्हाला भो मोक्ष दे गा दत्ता देवा माझा श्वास देवा माझा श्वास हरी चरणासी देवा माझा श्वास हरी चरणासी हरी चरणासी दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्ता पुढे मागणे नसे काही दत्ता पुढे मागणे नसे काही दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा दत्त गुरु करा त्रिमूर्ती ईश्वरा त्रिमूर्ती ईश्वरा त्रिमूर्ती ईश्वरा मन रंगले हरिनामी मन रंगले मन रंगले मन रंगले हरिनामी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी मन रंगले हरिनामी मन रंगले मन रंगले मन रंगले हरिनामी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी मुरली अंतर वासना मुरली अंतर वासना खाली हरीच्या चरणा मुरली अंतर वासना खाली हरीच्या चरणा मन रंगले मन रंगले मन रंगले हरिनामी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी बंद झाल्या विषयामुनी
गेला देहाचा अभिमान, गेला देहाचा अभिमान, लाज पळाली सोडून, लाज पळाली सोडून, मन रंगले, मन रंगले, मन रंगले हरिनामी, बंद झाल्या विषय मी, बंद झाल्या विषय मी, बंद झाल्या विषय तुकड्या म्हणे ऐसे होता, तुकड्या म्हणे ऐसे होता, आ आ तुकड्या म्हणे ऐसे होता, तुकड्या म्हणे ऐसे होता, तुकड्या 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 दास म्हणे, दास म्हणे ऐसे होता, तुकड्या म्हणे ऐसे होता, ऐसे होता, तुकड्या म्हणे ऐसे होता, ब्रह्मज्ञान येई हाता, ब्रह्मज्ञान येई हाता, मन रंगले, मन रंगले, मन रंगले हरिनामी, मन रंगले हरिनामी, बंद झाल्या विषय मी, बंद झाल्या विषय मी, बंद झाल्या विषय मी, विषय मी, विषय मी. आणि शांताबाई नथुजी नागरे, संघर्ष कुटुंब आणि समाजकारणाचा उज्ज्वल प्रवास. गावच्या मातीतून उगवलेली काही माणसं स्वतःचं आयुष्य घडवत नाहीत तर अनेकांच्या आयुष्याला दिशा देतात. नथुजी भिकाजी नागरे हे असंच एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते, ज्यांनी गरिबीतून, संघर्षातून, कष्टातून आणि जबाबदारीतून स्वतःचं कुटुंबाचं
आणि गावाचं जीवन समृद्ध केलं. त्यांच्या आयुष्यात शांताबाई नागरे यांची साथ म्हणजे धीर, त्याग आणि आधाराचा मजबूत स्तंभ होता. नथुजींचा जन्म 1947 मध्ये झाला. अगदी लहान वयात अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी आईला गमावलं. त्या कठीण काळात ते, त्यांचे वडील स्वर्गीय भिकाजी नागरे आणि एकमेव बहीण यांनी आयुष्याची वाटचाल एकत्र सुरू केली. लहानपणीच दुःखाचा डोंगर पेलावा लागलेला हा मुलाने पुढे आयुष्यभर परत मागे वळून कधीही पाहिले नाही. इतक्या जिद्दीने पुढे चालत राहिला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह शांताबाई नागरे यांच्याशी झाला. संसाधने अतिशय कमी पण स्वप्न मोठी, अडचणी प्रचंड पण मनात हिम्मत अधिकच. या दोघांनी संसाराची सुरुवात अत्यंत साधेपणाने केली. पुढे त्यांनी 5 मुलं आणि 1 मुलगी अशी समृद्ध कुटुंबाची उभारणी केली. मुलांची लग्न, नातवंडांची लग्न आणि नंतर त्यांचा संसार स्थिर उभा राहिला. यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. ज्ञान मिळवण्याची त्यांची ओढ आयुष्यभर कायम राहिली. त्यांना दररोज देवकी परमानंदम कृष्णं वंदे कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण हे दया हे गोविंद हे गोपाल हे दया प्राणनाथ नाथ सखी प्राणनाथ अनाथ सखे प्राणनाथ नाथ सखी दीन दर्द निवार हे गोविंद हे गोपाल हे दया 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 हे दया हे दया जय मनमोहन श्याम दुलारे जय 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 ब्रिजराज दुलारे जय जगतारन कारण स्वामी जय बंशीधर अंतरयामी जय शकटासुर अंग संहारी जय घनश्याम गोवर्धनहारी जय जसुदासुत जय नंदनंदन जय तेरी हो असुर निकंदन पुतना कपट रूप धर आई प्रभु आपने
अभयदान भगतन को दीना. मान इंद्र का तोड़ दिखाया, प्रभु आपकी अद्भुत माया. लेन परीक्षा ब्रह्माए, लीला देख के शीश नवाए. जय माधव जय जय बनवारी, जय जय तृणावर्त कौसारी. जय गोपाल सदा सुखदाई, जय केशव जय जय यदुराई. मोहन श्याम मुरारी, जय 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 ब्रिजराज दुलारे. जय मनमोहन श्याम मुरारे, जय 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 ब्रिजराज दुलारे. जय 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 ब्रिजराज दुलारे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ योगेश्वर वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. क्षणोक्षणाची करावा विचार. 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 विचार क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू, तरावया पार. तुकोबारायांचा अभंग वर्ष श्राद्धाकरता आपण एकत्र आलो. सन्माननीय नेते या आणि या परिवारावर प्रेम करणारा अवघा समाज या. अत्यंत जवळून या परिवाराशी आमचा संबंध माझ्या पूर्वजांपासून.
हे असला कार्यक्रम करणं माझं काम नाही. मी भागवत कथा करतो. त्याच्यात आमची बैठक 7 दिवस असते. वर्षश्राद्ध 10वा हे येतच नाही आपल्याला. काय प्रश्न असा आहे, या परिवाराचं प्रेम जास्त होतं. गेलेल्या देवदर्शनाला गेलेल्या सद्ग्रस्ताची श्रद्धा खूप होती आणि बाबांनी थोडंफार बोलावं आणि म्हणून मग मी हो म्हटलो. पाचोऱ्यात मी मागे भागवत कथा केली आपली सीताराम पाटील आंधळेंच्या. तो संकल्पपूर्ती सोहळा होता. इथे बाबांकडे केली मी, भरवसवाट्यावरही केली. दुर्दैव असं होतं की मी येवल्यालाही बोललो. आमचे दराडे साहेब आमदार साहेबही होते. आताही हा योग असा होता की मला असं वाटतं आज 6वा का 7वा दिवस आहे की माझी एन्जिओप्लास्टी झालेली. 6वा 7वा दिवस आहे. मनातनं मी ठरवलं होतं आपण जायला नको आहे. माझ्या जवळच्या आप्तेष्टांनी मला सांगितलं ही वारंवार चूक नका करू. जागा शिल्लक नाही, रद्द ना आता स्टेन कुठे लोटायची त्या. पण म्हटलं नाही, ज्या पाचोऱ्याने आम्हाला डोक्यावर घेतलं, पाचोरा, मरळगोई, लवकी, शिरसगाव, लासलगाव हा सर्व परिसर आम्हाला डोक्यावर घेतला. तिथला एखादा देवदर्शनाला जात असेल म्हणजे तो आमच्या घरातला गेला, आमचा घटक गेला, आमचा एक मेंबर गेला. आपल्याला बोलवतात तर कथाच करायची आहे ना, धर्मवार्ताच करायची आहे ना. हे जगणे जगविण्यासाठी जगता जागवली जगण्यानी. हे जगणं तर जगवण्याकरताच आहे ना. या जगताला जागवणं हे एवढ्या करता तर समर्पित आहे ना. आमच्या कोणत्या बापजाद्याच्या इस्टेटी आहे की त्या विकून आम्ही गाड्या घेतल्या? आमच्या कोणत्या बापजाद्याच्या इस्टेटी की आमच्या अंगावर पांढरे कपडे आली? हे तर सर्व समाजानं दिलंय ना. ज्या समाजानं दिलं ना त्या समाजाचं ऋण फेडायचं जबाबदारी ही आपली. आणि म्हणून सज्जनो, काय तास 1.5 तास तुम्ही कसं सांगताय ते सेवा करतोय. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ए माणसा तू जगण्याचा विचार करतो रे बा. 80 वर्ष 100 वर्ष तू एका क्षणाचा कर बस, जगणं होऊन जात. 100 वर्ष जगलेल्यांनी काय इतिहास केला मला माहित नाही. काय इतिहास त्यांनी घडवलाय मला सांगता येणार नाही. पण 51 वर्षाच्या माणसानं मात्र महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं. 350 वर्ष झाली त्या गोष्टीला. आज आम्ही जे समाधानी आहोत, स्वातंत्र्यानं आम्ही जगतो, तो स्वराज्य मिळवून देणारा महाराज छत्रपती 51 वर्ष जगले. 51 वर्ष. मे महिना चालला. मायबापो, मी वडूला होतो. हा मे महिना थोडासा भावनिक होऊन जातो. मी मे महिन्याच्या 1 तारखेलाच मी वडूला होतो. वडू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जिथं समाधी आहे, इथे संभाजी महाराजांचं जगणं किती आहे माहिती? किती जगलेत ते? 32 वर्ष. बस 32 वर्ष. हा काय गंमत आहे. 32 वर्ष जगलेल्या संभाजी महाराजांनी इतिहास घडवला. हो मावल्या, तुम्ही सुद्धा बेसावध राहू नका. तुम्ही काय करू शकता माहिती आहे? महाराष्ट्राला 2 छत्रपती दिले तुम्ही. एकाच मावळे, एकाच आयुष्यात तिला दुसरं आयुष्य घ्यावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, 2 छत्रपती दिले एकाच आईनं. आई जिजाऊनं दिली, एकाच आईनं दिली, आई जिजाऊ. पोटचा पोरगा गेला ना, पोराचा पोरगा नातू छत्रपती संभाजी महाराज उभा केला. एकाच आईनं 2 छत्रपती दिली आणि महाराष्ट्राचं स्वराज्य अबाधित ठेवलं. वयाचं बंधन येतच कुठे? वय आम्ही ठरवून टाकले. आम्हाला वय महत्वाचे आहे. त्यागाचं बंधनही आम्हाला आहे. बघा, देवाच्या मंदिरात मी राहतो पुजारी म्हणून. आमदार साहेब कुठल्या तरी नवस्फूर्तीची 1.25 किलो पेढी आणलेली असतात. आमचे बबनराव यात पेढ्या आणतात, 1.25 किलो पेढ्या आणतात. कुठला तरी नवस पूर्ण झालेला असतो.
त्या पेढ्यांवर खऱ्या अर्थानं त्या देवाची मालकी असते. कारण सांगितलेलं असतं माझं एवढं कर, मी तुला 1.25 किलो पेढे देईल. 1.25 किलो पेढे आणतात, त्यातली 2च पेढे देवापुढे असतात, बाकी घरी जातात. तुमचा त्याग तरी काय आहे रे. राजा छत्रपतीने महाराष्ट्राकरता त्याग केला होता. स्वतःचा पोरगा वयाच्या 8.5व्या वर्षी, वयाच्या 8.5व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा पोरगा राजा संभाजी गहाण ठेवला होता. वयाच्या 8.5 वर्षाचा संभाजी होता. मिर्झा राजा जयसिंगाने सांगितला, महाराज शिवांना सांगितलं होतं तुमचा पोरगा इथं गहाण ठेवावा लागेल. आणि संभाजीला वयाच्या 8.5व्या वर्षी गहाण ठेवलं. स्वतः करता नाही, गाडी घोडं घेण्यासाठी नाही, या स्वराज्याचं स्वराज्य अबाधित राहावं म्हणून. बघा त्याग आहे राजा. क्षण महत्वाचा आहे, जगण्याचा क्षण महत्वाचा आहे. जगण्याची सर्व क्षण जर संसाराला अर्पण होत असतील तर तुम्हाला देव आठवणारच नाही. टाइम टेबल करा ना हो जीवनाचा. सकाळपासून संध्याकाळचा टाइम टेबल करा ना. जीवनाचा टाइम टेबल करा ना. आमच्या पूर्वजांनी केला होता ना. तुम्ही पूर्ण जीवन जर समर्पण केलं ना संसाराला तर तुम्हाला देव आठवणारच आठवणारच. संसाराच्या पायी देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत हे तुला संसारात देव आठवणार नाही रे बा, नाही आठवणार. तुला संसारात काही क्षणा करता संन्याशी व्हावं लागणार. महाराज तुकाराम महाराज विठ्ठलाच्या मंदिरात जायची ना, काही का संन्याशी व्हायची. संसाराचं बंधन वाढत गेलं. दुष्काळाचं वर्ष आलं. येणाऱ्या दिंड्यांना किराणा दुकानातलं खाऊ घातलंय. आता डब्यांमध्ये उंदर खडबडायला लागलेली आहे. पत्नी आजारी पडली आणि एक दिवस देवदर्शनाला गेली. कळालं तुकोबांनी पत्नीकडे पाहिलं, आकाशातल्या विठोबाकडे पाहिलं. झालं विठोबा चांगलं केलं बा तू एकदाच, आता चांगलं केलं. बरे झाले या दुष्काळे निघाले दिवाळे. बरे झाले या दुष्काळे निघाले दिवाळे. विठोबा बरं झालं बा एकदाच. दुकान गेलं, होती नव्हती ना ती बायकोची बंधनं, ती झाली गेली. आता मी मात्र तुला समर्पित झालेलो आहे, अहोरात्र तुझं भजन करण्यासाठी. संसाराच्या पायी देव आठवत नाही. आठवत नाही देव आठवत नाही. आठवत नाही देव आठवत नाही. संसाराच्या पायी देव आठवत नाही. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे. कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे. एकलेच यायचे एकलेच जायचे. एकलेच यायचे एकलेच जायचे. संसाराच्या पायी तुझ्या बरोबर कोणी येणार, कोणीच नाही. कबीरानं देखणं सांगितलं हो. कबीरजी देखणं वर्णन करतात. अपना तो कोई नहीं देखे ठोक बजाय. कोणी आहे का तुझं बघ, वाजून पावंड. कोणी नाही आहे. अपना तो कोई नहीं देखे ठोक बजाय. अपना अपना क्या कहे मोह भरम लपटाय. कोणी नाही रे कुणाचे, कोणी नाही रे कुणाचे. एकलेच यायचे एकलेच जायचे. एकलेच यायचे एकलेच जायचे.
काय? तू म्हणतो का रे बा? तुला वाटतं का असं? हा माझा आहे, तो माझा, तो माझा. वेड्या, लोखंडाच्या भांड्यावरही तुम्ही नावं टाकता रे मावल्या. तांब्या वाट्यांवर नावं टाकता. खरंच का तुमची आहेत का? ही जिवंत असलेली माणसं तुमची नाहीत, नवरे तुमची नाहीत. ती भांडी तुमची राहतील का बा? नाही राहत नाव. तरी तुम्हाला हवडं पाहणं किती आहे. भांड्यांवर नाव टाकता. मी अनेक वेळेला स्त्रियांना सांगतो, नवऱ्याच्या सुद्धा कपाळावर नाव टाका. अजिबात भीती नाही, चांगलं टाक, ठोक्याने टाकायचं नाही रे बा. तांबे भांडे पितळ भांडे मनसी माझे माझे रे, अखेर शेवटी तुझ्या नसीबी मातीचेच मडके रे. काही येणार नाही तुझ्यास, काही येणार नाही. तांब्याचं नाही, पितळचं नाही, हे वेड्या मातीचं दिलं ना तेही फोडून टाकतील रे तुझं. काही देणार नाही. एकच देवानं मात्र तुझ्या करता दिलं. तुकोबारायानं जगातली सर्वी नाती तोडली होती, सर्वी नाती. सज्जनों समजून घ्या फक्त मला. तब्येतीमुळं हा सर्व थोडा थोडा ताण येणार आहे. दुसरं एक प्रमाणापेक्षा जास्त गरम होत आहे. त्यामुळे थोडी कमी सेवेत राहिली ना तर समजून घ्याल काय. माझी इच्छा खूप आहे. तुकोबांनी मात्र सर्व जगातली नाती तोडली आणि एकच नातं तयार केलं. आपण नेमकं असं करतो ना. बघा तुम्ही, थोड्या वेळाने हा अर्धा मंडप रिकामा होणार आहे, कारण 12:30-1चे लग्न आहे, तिथंही जायचं आहे. तुकोबांनी मात्र ही नाती तोडली. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा, तुका म्हणे माझा, श्री कृष्ण विसावा. जगातली सर्वी नाती एका श्रीकृष्णाशी नातं जोडलं. बघा, जगातली सर्वी नाती ही असत्य आहे. शेवटच्या सत्यापर्यंत पोहोचवणार कृष्णाचं एकच नातं आहे. ज्या व्यासांनी सांगितलं, बघा सकाळ संध्याकाळ हा श्लोक म्हणा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. दिवसातनं एक वेळेला हा श्लोक म्हणणं गरजेचं आहे. माय बाप हो, भाग्यवान आहात आपण. माझ्यासह आपण सर्व भाग्यवान आहोत. कुठल्या देव कर्माचं फळ मिळालंय आपण. कोणता देव आपल्याला पावला की ज्या देवानं माणसाचा जन्म दिलाय. बघा, लक्षात घ्या, कोणता देव पावला ज्यांनी आपल्याला माणसाचा जन्म दिला. आम्ही माणसं होत नाही. ज्ञानोबाच्या स्पर्शानं रेड्याची समाधी होते. हो, ज्ञानोबाच्या स्पर्शानं रेड्याची समाधी होते. आम्हाला बघा ना, करंटे आहोत. जन्म गेली, माणसाची माणसं झालो नाहीत हो. आम्ही माणसाची माणसं झालो नाही. काय योग साधला, जन्म तुला लाभला. काय योग साधला, जन्म तुला लाभला. कोण देव पावला भजनासी लागला रे, बिचार्या भजनासी लागला रे, बिचार्या भजनासी लागला रे. अरे कोणता योग मावल्या हो, लक्षात ठेवा. परमात्म्यानं तुमचा योग कुठला तरी निर्माण. सज्जनो, तुम्ही
परमार्थाच्या चौकटीत बसलाय. हा, ही 2 तास तुम्ही जगणार आहात. तुमचं जगणं हे 2 तास आहे. याला योगाशिवाय नाही होतो. लग्नात गेलेला योग नाही, तो दुर्योग आहे. सत्संगात बसलेला हा योग आहे की यमाला सुद्धा तुमच्या जन्म मृत्यूचा हिशोब करताना ही 2 तास बाजूला काढून ठेवावी लागते. ही सत्संगाची आहे आणि याला मात्र दैव लागतं. हा सत्संग लाभायसाठी दैव लागतं. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचाऱ्या भजनासी लागला रे, बिचाऱ्या भजनासी लागला रे, विचार भजनासी लागला रे. माणसाचा जन्म मिळणंच कठीण आहे बा. मिळाला ना हो, त्या जन्माचं कसं सार्थक करून घ्यायचं ना आपण. सार्थक करून घ्यायचं ना. बघा, आपल्याला असं वाटतं का आपण जगतो, आपण देवाला फसवतो, माणसांना फसवतो. हे वेड्या, या फसवा फसवीत तूच तर फसून चालला ना बा. तुला कळत नाही ना, तू कधी फसून जातोय. हा, तू एका हाताला दुसऱ्या हाताला कळू देत नाही हो. खिशातला खिशात हात घालतात. एकच सदरा आहे, एकच माणूस आहे. उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू देत नाही. पाहतो मधल्या मध्ये चापायला सुरुवात करतो. वेड्या, फसवशील किती दिवस. एक दिवस तूच फसून जाशील, तुझ्या लक्षातच येणार नाही. आम्ही कीर्तन करायचो पूर्वी. तुम्हाला जायचंय नक्कीच, तुम्ही अगदी जाऊ शकतात. आमदार साहेबांकरता टाळ्यांचा गजर करा, बस त्यांचं स्वागत करा. वेड्या, तू फसवशील किती रे. या फसवण्यात तू कधी फसून जाशील ना, तुलाही कळणार नाही. बघा, आम्ही कीर्तन करायचो पूर्वी, म्हणजे 1981, 82 या कालखंडात मी कीर्तन करायचो. तेव्हा कीर्तनकारांचं बबनराव मोठा मस्त पेहराव होता. आमच्या गळ्यात शबनम असायची लांब. त्या शबनममध्ये एक ड्रेस, बस तेवढंच उपरनं पागोटं एवढं घेतलं की बसने प्रवास करावा लागायचा. त्यावेळची पद्धती मस्त होती. मोबाईल नव्हता, बातम्या ऐकायला काहीच पर्याय नव्हता. आणि मग बस स्टँडवर बहुतांशी पेपर मिळायचा. 2 रुपये दिले की पेपर मिळायचा. बऱ्याच लोकांच्या हातामध्ये पेपर असायचा. गाडीत बसल्यावर पेपर वाचायचा किंवा बस स्टँडवर गाडीची वाट पाहावं लागायची ना, मग पेपर वाचायचा. आणि नेमकं आम्ही एका प्रवासात होतो. बघा, मी खोटं बोलत नाही. या कथेमध्ये कुठेही खोटं सांगायची गरज नाही. खोटं बोलून तुम्हाला 2 तास तुमची मला घ्यायची नाही. प्रवासाला निघालो, गाडी आली म्हटल्यानंतर धावपळ खूप व्हायची. बघा, लोकांची सीट धरायची. जे सापडेल ते सीटवर फेकायचं आणि ते सीट माझं आहे म्हणायचं. आमच्याजवळ फेकण्यासारखं काय हो. ही टोपी काढून फेकली तर तुम्ही वरून परत हसता आमच्या टोपीला. पळून फेकायचं काय तिथे. माझ्या शेजारच्या ग्रस्तानं मात्र पळत जाऊन त्याची गांधी टोपी फेकली, सीटवर पडली. झालं त्याचं सीट. त्याने मात्र माझ्याकडे पाहून मी मध्ये आल्यावर जागा दिली त्याच्या शेजारी अगदी बसा. मी म्हटलं बरं झालं, चला एकदाची ओळख तेवढी कामी पडली. सीट पॅसेंजर येत होते, बसत होते. सग्रस्तानं खिशात हात घातला, काही चिल्लर काढली, मोजली. पाहत होतो मी, मोजली, परत खिशात ठेवली. परत 5 मिनिटं झाले, बाहेर काहीतरी पाहिलं, परत चिल्लर काढली, परत मोजली, परत बाहेर पाहिलं, परत ठेवून दिली. 2-3 तास झाले मी त्याची गंमत पाहत होतो, काय करतोय नेमका. नंतर त्याने चिल्लर काढली, मोजली, बाहेर हात केलाय, परत मध्ये घेतला. बाहेर मात्र तेव्हा अगदी पेपर विक्रेते विकत होते. ते शेंगदाणे पुंगळ्या करून शेंगदाण्यावाले विकत होते. मग त्या लेमन गोळी विकत होते, रसावाले विकत होते. त्या मोठ्या आशेने हात कुठून निघाला का ती पाहायची, कुणी आपलं घेतं का. इतक्यात कंडक्टर आला, ड्रायव्हर या. कंडक्टर तिकीट काढायला सुरुवात केली आणि टिन अशी डबल घंटी वाजली. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि गाडी निघाली. या सद्ग्रस्तानं आता मोठ्यानं आवाज दिला त्या पेपरवाल्याला. पेपरवाला बिचारा गाडी पळत होते तसाच पळत आला. पेपरवाल्याने गाडीत धावत जाऊन पेपर फेकला, तसे यांनी हातातली चिल्लर पेपरवाल्याच्या हातात दिली आणि गाडी पळायला लागली. मी मात्र न राहून त्याला विचारलं, म्हटलं काका असं का वागलात. तू कितीतरी वेळ होता बाहेर उभा, तुम्ही 4-5 वेळेला चिल्लर मोजली, तेव्हाच पेपर घ्यायचा. तुमचे हाल झाले, त्या पेपरवाल्याचे हाल झाले ना, निष्कारा. त्याने सांगितलं तुम्हाला कळणार नाही, तुम्ही मानभाव आहात, तुम्हाला कळणार नाही त्यातलं. म्हटलं काय झालं. त्यामध्ये 1 रुपया खोटा होता. गाडी उभी असताना जर दिला असताना तर त्याने तो परत मागितला असता.
प्रचंड तळपायची आग मस्तकाला गेली. संतापाला एका खोटा रुपया घालण्याकरता याने एवढा खेळ केलाय का गरिबासाठी. प्रचंड संताप. आता गाडी पळत होती, मी मात्र त्याच्याकडे पाहा नाही सोडलं. थोडा वेळ गेला आणि मग मात्र हा मनाशी हसायला लागला, मोठ्यानं हसला, पेपर गुंडाळला. त्याचं हसणं पाहून मात्र माझ्या लक्षात आला पागल झालाय. मी त्याच्याकडे पाहिलं, म्हटलं आता का हसता? फसवला नाही गरीब माणूस 1 रुपयाला, आता का दात काढता? त्याने माझ्याकडे पाहून सांगितलं, मी खोटा रुपया दिला हे खरं आहे, पण त्याने सुद्धा कालचा पेपर दिला हे खरं आहे. यारे आम्ही एकामेकाला फसवण्याच्या नादात आम्ही फसतोय ना रे बा, आम्ही फसतोय ना. आणि आमचं फसणं एक नाही, असा अनंत जन्म चालू आहे, अनंत युग चालू आहे. कुणी येतो आणि आम्हाला फसवतो बघा, कुणी येतो आमचा कान पिळतोय बघा. थांबा ना, तुमच्या जीवनाला कृतार्थ करून घ्यायचं असेल ना दादा, तर महाराज दत्तात्रयांना एक वेळेला शरण जा. कुठं कशाला जाताय? दत्तात्रय महाराजांकडे जा, तुमचं जीवन कृतार्थ होतं का नाही ते बघा. काही करायची गरज नाही तिथे, काही करायची नाही. अंगारा नाही, दुपारा नाही, गंडा नाही, तोडा नाही, काही नाही. फक्त तुमचं डोकं त्याच्या पायावर ठेवा, बघा काय होतं. कृतार्थ करण्या जन्म आपुला, कृतार्थ करण्या जन्म आपुला. नित्य भजा गुरुबरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा स्मरा हो, दत्त गुरुला स्मरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा. दत्त प्रभूंना करता वंदन, संसाराचे तुटते बंधन. दत्त प्रभूंना करता वंदन, संसाराचे तुटते बंधन. सदैव स्मरुणी दत्त प्रभूंना, सदैव स्मरुणी दत्त प्रभूंना. ताप भवाचा हरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा स्मरा हो, दत्त प्रभूंना स्मरा. ज्ञान भक्तीच्या लावणी ज्योती, गुरुनामाची गात आरती. ज्ञान भक्तीच्या लावणी ज्योती, गुरुनामाची गात आरती. सदैव स्मरुणी दत्त प्रभूंना, ताप भवाचा हरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा. कृतार्थ करण्या जन्म आपुला, कृतार्थ करण्या जन्म आपुला. नित्य स्मरा गुरुवरा स्मरा हो, दिगंबरा स्मरा स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा स्मरा हो, दत्त गुरुना स्मरा. काहीच करू नका, काहीच नाही. अंगाला राख लावू नका, दाढी वाढवू नका, जंगलात जाऊन बसू नका. तुम्ही आहात ना तिथे फक्त एकच वेळेला निर्मळ मनानं, दिवसाचा एकच क्षण बस. मंडळी, मी महानुभाव आहे, गैरसमज होईल तुमचा, मला वारकऱ्यांचं काहीच येत नाही म्हणून. पण इथं असलेल्या कुठल्याही वारकऱ्यांना उभं राहायचं आणि माझ्याबरोबर पैन लावायची, ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणायची. बस कोणी उभं राहून सांगायचं की मी म्हणतोय. कुठल्याही वारकऱ्याने उभं राहायचं आणि सांगायचं मी तुकोबाचे अभंग म्हणतोय, तुझ्यापेक्षा 10 मी म्हणतोय जास्त.
कोणी उठायचं नामदेव महाराजाचे सांगायचे की मी अभंग म्हणू शकतो तुझ्यापेक्षा जास्त दाम. कोणी सांगावा रामकथा मला येते, मी म्हणतो तुझ्यापेक्षा मला जास्त येते. याचं कारण आहे मला धर्मच नाही, मला पंथच नाही. माझा धर्म आणि पंथ एकच आहे, मानवता. बस मला मानवतेचा पुजारी व्हायचा, मानवतेचा पुजारी व्हायचा. कृष्णाची कथा मी करतो. कृष्णाची कथा ही मानवतेची आहे, कुठल्या माणसाची नाही. तमाम मानवतेच्या कल्याणाकरता सांगितल्या गेलेली कथा कृष्णाची आहे. बघा, जो जगला तुम्ही त्याला मात्र मंदिरात नेऊन बसवला. त्याचं जगणं पाहिलं नाही, कृष्णाचं जगणं पाहिलं. बघा तर खरं, तुमचा जन्म होतो ना, दुसऱ्या महिन्यापासूनच अगदी डॉक्टरांकडे नोंद होऊन जाते. तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या असतात बघा, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या असतात. दर महिन्याला सोनोग्राफी करता, बरोबर आहे का नाही? मध्येच डॉक्टर सांगतो फिरलं मग ऍडमिट करता. दिवस मोजून थकतात तरी सिझर होतं बघा. सिझरच्या वेळेला 10 सुईनी बाजूला असतात तरी पोरग कमी वजनाचं जन्माला येतं. मग पेटीमध्ये ठेवा. माझा कन्हैया जन्माला कुठं आला बघा ना, त्याचं जन्माला येणं बघा ना, काय नातं आहे तुमच्या नात्यात बांधलात ना, ते नातंही बघा. कन्हैया जगला कसं, त्याचं नाचणं पाहिलं, त्याचं गाणं पाहिलं, मडके फोडणं पाहिलं. मावल्या कधीतरी माझा योग या भागात येईल भागवताला, परत मी ऐकवेल एक वेळेला कृष्ण, वेगळा ऐकवेल, नक्की ऐकवेल वेगळं. त्याचं दगड मारणं कळालं, त्याच्या गवळणी तुम्हाला कळाल्या, गवळणी म्हटल्या, पण कृष्णाचा आक्रोश तुम्हाला कळाला नाही. पाहना, बंदी शाळेमध्ये आईबापांना टाकलं ना, ते एवढाल्या बेड्या त्यांच्या हातात होत्या आणि कृष्ण पोटात होता. एवढा कुलूप होतं बंदी शाळेला. कुठली सुईन नव्हती, डॉक्टर नव्हता, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्याही नव्हत्या, कॅल्शियमच्या गोळ्याही नव्हत्या, कोणी डॉक्टर सोनोग्राफी करायला कुणी नव्हतं. बाहेर सरे उभे होते ना, जन्माला आलावर मारण्याकरता. बस ज्यानं हे सर्व केलं ना, तो सक्का मामा होता. हा, जो हे करत होता ना, तो सक्का मामा होता. आणि त्या बंदी शाळेमध्ये कृष्णाचा जन्म झाला. बघा ना तुम्ही, काय गंमत आहे. कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला. अजन्मा जन्माची आला, अजन्मा जन्माची आला. कारागारी अंधकारी, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला. अजन्मा जन्माची आला, अजन्मा जन्माची आला. देव दुर्लभा सती देवकी, तिच्यात नूती करुण बालकी. देव दुर्लभा सती देवकी, तिच्यात नूती करुण बालकी. देव दुर्लभा सती देवकी, तिच्यात नूती करुण बालकी. अनंत आले मानव लोकी, अनंत आले मानव लोकी, अनंत आले, अनंत आले मानव लोकी,
पुरी होता तो प्रसव व्यथेन, पुरी होता तो उदरी अवतरला अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला, अजन्मा जन्मासी आला. त्याचं जन्माला येणं पाहिलं ना, मग आपल्याला वाटतं आपलं बघा नाव कसं आहे. पळतोय हा, जन्मापासून पळणार आहे बघा. वाचवत स्वतःलाही वाचवायचं आहे आणि तुम्हालाही जन्माच्या बंधनातून मुक्त करायचं आहे. काय कन्हैया कंसाच्या तावडीतून वाचण्याकरता पळाला, भर पावसात पळाला बघा. हा, तिथेही बघा ना लहानपण कसं आहे. तुमचं लहानपण काय आहे लेकरांचं तुमच्या पहा ना. हा, त्यांना बोनविटा पाचता मस्त अगदी. माझ्या कन्हैयाचं बालपण पहा. तो पोहोचला की पुतना मागून आली बघा. बघा ना, एवढ्याशा पोराच्या माग आली पुतना मारायला आली. स्तनागरामध्ये विष भरून त्याला मारायला आली. कोणी त्याच्या मदतीला धावला नाही हो, त्याने स्वतःला वाचवलाय. पुतणीला मारत असताना सुद्धा तिला नीच म्हणून मारलं नाही, तिला आई बनवून मारलं. काय कन्हैया आहे राव, हे पात्रही वेगळंच आहे. पुतना गेली ना, माबळ भट्ट आलाय बघा त्याचं ज्योतिष सांगायला. नामदेव महाराजांनी देखणं वर्णन केलंय बघा. हा माभळ आल्यानंतर कृष्णाचं भविष्य सांगतोय. कृष्णाचं भविष्य सांगण्याकरता हा माभळ येतो बघा. यमन शिवरंजने तुझी या पुत्रासी लागले से मूळ, तुझी या पुत्राची लागले से मूढ, तुझी या पुत्राची लागले से मूढ, तुझी या पुत्रासी लागले से मूळ. यशोदे, अगं तुझं मूल हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलंय बघा. गंमत काय. आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आलेली मुलं आईला किंवा बापाला मूळ घेऊन जायला आलेली असतात. आईला किंवा बापाला. तुझं मूल हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. आई यशोदेला सांगताय कन्हैया मूळ नक्षत्रावर आहे. हा मावळ भट्ट बघा कन्हैयाचं भाग्य काय. हा ब्राह्मण सांगतोय यशोदे, तुझी या पुत्रासी लागले समूळ, करील निर्मूळ सर्वत्रांचे. यशोदे, तुझं मूल मूळ नक्षत्रावर जन्माला आलंय. सर्वांचा नाश करून टाकणार आहे. याचं नक्षत्रच खराब नाही. बालकाचे अंगी अवचिन्न बहुत. त्याच्या अंगावरचे अंगलक्षण चांगले नाही. याचं नाक चांगलं नाही. याचे पाय सपाट पाय आहे. हात करंट आहे. हात माकड तोंडाचा आहे. पांढऱ्या कपाळाचा. त्याच्या अंगावरचं अंगलक्षण एकही चांगलं नाही. एकही. बघा ना, कन्हैयाचं भविष्य बघा ना काय सांगितलं जातंय. याचं नाक, तुमच्या नाकावरून भविष्य सांगता येतं बबनराव. तुमचं कपाळ, तुमचे डोळे, तुमच्या भवया, तुमचे ओठ, तुमच्या डोक्यावरचे केस, डोक्यावरचं टक्कल, हाताची बोट, तळहात, तळपाय, तुम्ही बोलता कशी, जेवता कशी, याच्यावरनं तुमचं भविष्य सांग. तुम्ही टोपी कशी घालता बघा, याच्यावर भविष्य पहा. तुम्हाला कपडे कोणत्या रंगाचे आवडतात याच्यावर भविष्य. तुमची नाकं कुठे एकसारखी आहेत बघा. मी अनेक वेळेला सांगितलेली गोष्ट आहे. नाकं कुठे एकसारखी आहेत बघा.
नाकावरनं भविष्य सांगता येतं. बघा तुम्ही, एक पोपट नाक असतं, असं असं सरळ असतं, पुढे वाकडं असतं. पोपट नाक्या लोकांकडे बघा तुम्ही, नको तिथं नाक घालतात ते. बघा ऑब्झर्व करा, आज सकाळ आतापासून पाहायला सुरुवात करा बाया हो, कोणाचं पोपट नाक आहे तुमच्यात ते. बरोबर ज्या बाईचं पोपट नाक आहे ना, नको तिथं नाक घालते ती. बघा हा, काहींचे दात वरचे मोठे असतात, बाहेर येतात, खालचे मध्ये जातात, काहींची बाहेर येतात, काहींची ओठ मोठी असतात, बघा मोठी बचाबचा बोलतात, काहींची मान उंच असते बगळ्यासारखी, काहींची एकदम ठेंगणी असते, शोधावी लागते खांद्यामध्ये मान कुठं आहे. हे आखोडमानेचे मोठे घातकी असतात, कळतच नाहीत ते. आणि बगळ्यासारखी मान असतात ना, ते येतात इतरांच्या घरात डोकून पाहतात. तुझ्या घरात पाहिलं काय चाललं, तू इतरांच्या कशाला पाहतोय. काहींना भडक रंगाचे कपडे आवडतात बघा, काहींना हलक्या रंगाचे कपडे आवडतात. पांढऱ्या रंगाची कपडे ज्यांना आवडतात ना, ते स्वभावाने थोडी शांत आणि समंजस असतात. काहींच्या भवया जाड असतात बघा, अशा जाड, अशा मिळालेल्या असतात एकामेकाला. आता भवया तुमच्या ओळखणं सोपं नाही, कारण तुम्ही दर आठवड्याला आयब्रो करता, त्यात तुमचा विषयच नाही, पण आमचा शिल्लक आहे. जाड भवायचे लोक थोडे स्वभावाने क्रूर असतात. आकारबद्ध बारीक भवई असली तर थोडीशी मनाने निर्मळ असतात. तुम्ही टोप्या घालताय, सरळ टोपी घालणारी माणसं विचाराने सरळ असतात, तिरपी टोपी मोठी विचित्र असते, बस सापडतच नाही कुठे. काही सपाट हाताची असतात, किती आलं तरी टिकत नाही. काहींच्या हाताला खोलगा असतो, परंतु काहींचा इतका असतो, परंतु पैसा सुटत नाही. त्याला सांगत असतो मी मरल पण तुला नाही सोडणार म्हणून, अशी असतात. काहींची पाय सपाट असतात तर काही खोलगट असतात. काहींची इतके खोलगट असतात की इकून तिकडं दिसतं, इकून तिकडे ज्याचं दिसतं ना, किती येऊ द्या पुरत नाही. सपाट असलं की सपाट करून टाकतात. व्यवस्थित खोबळा असावा ना. कृष्णाला सांगितलं कन्हैयाचं भाग्य तू असा आहे, याला खड्ड्यात टाकून पुरून मारून टाका. पान आमचा कन्हैया बघाला, अशातही कन्हैया मोठा झालाय बघा. आम्ही मात्र कन्हैयाचा आदर्श काहीच घेत नाही. कन्हैयाला मंदिरात बसवला का आम्ही अगरबत्त्या त्याच्या पुढे फिरवतो बघा, बस गोल गोल. मला नेहमी वाटतं कन्हैया तू पहिलाच काळा, अगरबत्तीच्या धुरांनी ही लोक तुला काळं करून टाकता येतंय. हे स्वतः मात्र दररोज अगदी चांगले शॅम्पू वापरतात, चांगले साबण वापरतात, स्क्रब वापरतात, क्लिन्झर वापरतात. कन्हैया तुला मात्र अगरबत्त्याने काळा करून टाकला ना रे. तू मंदिरात येऊन भेटशील कन्हैया मला माहित नाही रे, कारण तू मंदिरात भेटणारा प्राणी नाहीस, नक्की नाही. तू मंदिरात नाही भेटू शकत. तू काशीला नाही, मथुरेला नाही, वृंदावनला नाही, अजिबात नाही. शोधणारे वेडे आहेत, चारी धामला शोधतात. तुला शोधण्याकरता कुठे जायचं नाही, तू मंदिरातच नाही कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. माझ्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही थकलात, मलाही कमी वेळेत मला सांगायचं, म्हणून मी थोडा थोडा भाग घेऊन पुढे जातोय बघा. कुठं जातो रे बा, कशाला? तू रामेश्वरला जाऊ नकोस, काशीला जाऊ नको, तुझ्या इथे तो देव बसलेला आहे. सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊ नको. मंदिरात जाणाऱ्या लोकांचा ज्ञानोबांना सर्वात जास्त राग होता. बस मंदिरात जाणारा सर्वात राग कोणाला असेल तर एकटा ज्ञानोबांना होता. ज्ञानोबा पात्रच वेगळं हो, तुम्हा आम्हाला ज्ञानोबाच कळाले नाही. बस ज्ञानोबांना आम्ही वारकरी बनवून टाकलं. त्यांच्या कपाळाला बुक्का लावला, त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि त्यांनाही सांगितलं म्हणा आता कुंडली एक हरिदेवत. ज्ञानोबाला समजला असताना तर कदाचित महाराष्ट्र बदलला असता, नक्कीच बदलला असता, नक्कीच बदलला असता. ज्ञानोबाला मंदिरात जाणाऱ्या लोकांचा राग होता आणि म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं वेड्या तू माझ्या मंदिरात येऊ नको, तू एकच काम कर, देवाच्या दारामध्ये उभा राहा,
उभा राहताना सुद्धा काळजी कर, जास्त वेळ उभं राहू नको. तू जास्त वेळ उभा राहिला की नक्की त्या मंदिराचा नाश केल्याशिवाय राहिला नाही. कारण तू मंदिराच्या कोपऱ्यात कधी गुटका तुकशील याचा भरोसा नाही. हा, त्या नारोबांनी सांगितलं, एक क्षण उभा राहा, एक क्षण. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्या चार मुक्ती करता तू संघर्ष करतोय ना, चारधामला जाऊन तू फक्त एकच क्षण उभा राहा, तुला चारही मुक्ती देऊन टाकतो. ज्ञानोबा समजले असते ना मायबाप हो, तर कदाचित महाराष्ट्रात मोठं परिवर्तन झालं असतं, मोठं परिवर्तन झालं असतं. हा, सकाळची वेळ होती आणि त्या आळंदीच्या घाटावर ना एक छोटासा 10-11 वर्षाचा पोरगा कौरांनाची झोळी काखेत लटकून खाली मानेनं निघाला होता, खाली मानेनं निघाला होता. मुकाटपणे समोरनं मात्र एक मोठा पगडी धारक आला, मोठं पोट होतं, हातात काठी होती, कपाळावर टिळ्याचा भस्म लावलेला होता. लांबनं त्या पोराला पाहिलं, त्या ज्ञानोबाला पाहिलं, 10-11 वर्षाच्या, ओरडला, करे संन्याशाच्या कारट्या. तुम्हाला माहिती हा पगडीवाला कोण होता? कोण होता? बोला, कोण होता? विसोबा खिचर. ओरडला, हे संन्याशाच्या कारट्या, भ्रष्ट संतती रे, सकाळी सकाळी तोंड पाहिलंय तुमचं, आता दिवस खराब जाईल आमचा, भ्रष्ट झालो, विटाळ झाला, स्नान करावं लागेल आम्हाला, तुमचं तोंड पाहिलं ते. कशाला जगता रे, मर्राना एकदाच, मर्राना. हा पगडीवाला विसोबा खिचर मात्र पुढे रागाने थरथर कापत आला. हातातल्या काठीनं ज्ञानोबाच्या काखेतली ती कौरांनाची झोळी काढली, लांब गटाराच्या दिशेनं फेकली. का खायचा रे मर्राना, तुमच्या पायानं अपवित्र झालेल्या मातीवर आमचा पाय पडला ना तरी विट्टाळ होतोय आता आम्हाला, आम्हाला अंघोळ करावी लागणार आहे. हातातल्या काठीनं ते कौरांग त्या गटारीमध्ये विस्कळलं. मर्रा जा आता. हा 10-12 वर्षाचा ज्ञानोबा मात्र खाली मान घालून मुकाटपणे गावाबाहेर असलेल्या पर्णकुटीमध्ये पोहोचला. पर्णकुटीची ताटी ओढली, आपलं डोकं दोन्ही गुडघ्यामध्ये घातलं आणि ज्ञानोबांनी आक्रोश मांडलाय, आक्रोश मांडला. त्या आकाशातल्या देवाला विचारलंय, दयाघना, आम्ही भ्रष्ट आहोत ना बा, आमच्या पायाच्या स्पर्शानं माती भ्रष्ट होते, आमचं कुणी तोंड पाहिलं ना तर विट्टाळ होतो रे दयाघना, विट्टाळ होतो बा, का जन्माला घातलंस रे. गुडघ्यात डोकं घालून मात्र ज्ञानोबा आक्रोश करत होता. आता सूर्य माथ्यावर आला. खेळणाऱ्या मुक्ताईनं विचार केला, ताटी का उघडत नाही आज, ताटी का उघडत. आणि मुक्ती ताटेच्या बाहेर उभी राहिली, ते काड्यांच्या मधनं पाहिलं, आक्रोश करणाऱ्या ज्ञानोबाला पाहिलं आणि मुक्तेनं आवाज दिला, ज्ञाना रडतोस बा तू, रडतोस. आई बाबा जाताना आम्हाला तुझ्या स्वाधीन केलं रे, तू रडलास तर आम्ही कुठे जायचं. उठ बा नाना, उठ, रडणारा समाज तुला शांत करायचा आहे, रडून नाही चालणार बा, तुला रडणारे थांबवायचे आहे, तू रडलास ना अनर्थ होईल. ज्ञानोबा उठ बा, उघड ताटी. ताटी उघडली आणि ताटीचा अभंग जन्माला आला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा.
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा आ साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मना. ज्ञानोबा महाराष्ट्राला कळाले नाही, हेच तर खरं दुर्दैव झालं थोडस. नाही तर ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीने आणि ज्ञानोबाच्या ताटीच्या अभंगाने आम्हाला जगणं शिकवलं असतं. बस ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी घराघरात पोहोचली फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याकरता, अंतकरणात उमटली नाही. मनामनामध्ये जर उमटली असती ना तर पापा पुण्याची भीती वाटली असती आम्हाला. हा, मनात अंतकरणामध्ये ज्ञानेश्वरीचा एक एक श्लोक घेतला असता, मानभाव पंथाच्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं एक एक सूत्र आमच्या मानभावांच्या नाही मानवतेच्या मनामनामध्ये गेलं असतं ना. मावल्या हो, रामचरित्र ऐकता कारण नसताना उपवास करता, वडाला दोरे बांधून त्या वडाला फाशी देता. अरे कधीतरी रामचरित्रात जा ना, सीता होण्याचा प्रयत्न करू नका, झालाच ना. रामचरित्रातली सीता होण्याचा प्रयत्न करू नका. हा, सीता होण्याचा फार आग्रह आहे. लक्ष्मणाच्या बायकोचं नाव माहिती आहे? तुमचा काय संबंध? ज्यांचा संबंध आहे ते बोलतील ना. वडाला फाशी हे देतात, उपवास हे करतात. व्हायचं असेल तर उर्मिला यांनी व्हायला पाहिजे ना. सीता होण्याचं कशाला नाटक करता? वा उर्मिला, हा सांगितलं दशरथ आणि रामचंद्रांना, रामचंद्र तुम्हाला जावं लागणार वनवासात. पित्याची आज्ञा रामचंद्रासारखं पात्र नाही म्हणणारच नाही. रामचंद्रांनी हात जोडले पिताश्रींना, निघालो. पत्नीला कळालं सीतामाईंना, सीतामाईंनी सांगितलं अहो पती निघाले, मी निघणं काम आहे. इथं सावित्री सती आहे, महापतिव्रता आहे. सीतामाई मागे निघलाय. लक्ष्मणानं सांगितलं मोठा भाऊ निघालाय, वहिनी निघाली, मी सेवेसाठी निघालो पाहिजे. लक्ष्मणही निघाला. बघा ना, निरोप मिळाला उर्मिलेला. लग्न व्हायला 1-2 वर्ष झालेले आहेत. हा, उर्मिलेचं आणि लक्ष्मणाचं लग्न 1-2 वर्षापूर्वी झालेलं आहे. पोरबाळ सुद्धा नाहीये. तिला कळालं नवरा निघालाय 14 वर्षाच्या वनवासात रामाची सेवा करण्याकरता. आली, उंबरवठ्याच्या आत उभी होती ती. आवाज दिला हो. तुम्ही कसा दिला असता? तुम्ही अजिबात बोलायचं नाही. तुम्ही कसा दिला असता? तुमचा नवरा 6 महिन्यापूर्वी तुमचं लग्न झालं आणि तुमचा नवरा भावाबरोबर चालला आता 12 वर्ष वनवासात. तुम्हाला न विचारता तुम्ही कसं केलं असतं रे? कसं म्हटलं असतं? जरा 10 मिनिटं राहिलीत बघा. हा, कसं म्हटलं असतं? चल, सीतेचं जाणं बरोबर आहे, नवऱ्याबरोबर पतिव्रता आहे नारी. लक्ष्मणाचं बरोबर आहे, जायलाच पाहिजे मोठ्या बाबाच्या सेवेकरता. उर्मिलेने कसं करायला पाहिजे? उर्मिलेनं आवाज दिलाय नवऱ्याला, हो. लक्ष्मण मागे वळाला आणि मागे वळालेला लक्ष्मणानं उर्मिलेला सांगितलं अगं मी दादाजी वहिनीच्या सेवेला चाललोय ग, तू थांब मागे. आई बाबाच्या सेवे करता कुणी नाही, तू थांबणं तुझं कर्तव्य आहे. बस एवढंच. उर्मिला थांबली. 1 दिवस नाही, 14 वर्ष उर्मिला. तुम्ही काय म्हटलं असतं? लक्ष्मणाला फक्त एवढंच सांगा, बस दाडा छातीवर हात ठेवून सांगा. मला माहिती तुम्ही काय म्हटलं असते, भाड्या फारकत दे, मग कर काळ तुझं कुठं करायचं ते. तुमचा बापही म्हटलं असता लग्नाचा खर्च दे. 14 वर्ष उर्मिला राहिली. झालात ना उर्मिला व्हा रामचरित्रात. हो,
वडाला फाशी देऊन नवरा नाही मिळत, बावळे झालात तुम्ही. इथं पापा पुण्याचं इथं गणित होतं. हा, एका हातानं करावं लागतं आणि दुसऱ्या हातानं भरावं लागतं. दोरे बांधून असं पुण्य नाही जमावं, नाही होत. हा, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर, येथेच भर. लपसील कोठवर रे वेड्या, लपसील कोठवर रे वेड्या, लपसील कोठवर. एका हाताने कर, तसे दुसऱ्या हाताने भर तसे. हे एका हाताने कर तसे, दुसऱ्या हाताने भर तसे. येथेच कर, येथेच भर. लपशील गोटेवर गड्यारे, लपशील गोटेवर गड्यारे, लपशील गोटेवर. जे जे हवे तुला से, जे जे हवे तुला से, बाजार हा खुला, बाजार हा खुला. बाबा रे, जे जे हवे तुला से, बाजार हा खुला, बाजार हा खुला. या जगातला बाजार आहे. तुला जे जे हवं ना, या बाजारात तुला नक्की मिळणार. तू ठरव ना बा. इथे मटणाची दुकानं आहेत, बिअर बारची दुकानं आहेत, इथेच मंदिर आहे. इथे भगवद्गीताही मिळते. हा, इथं जुगार खेळण्याची पत्ती मिळते. जे जे हवे तुला से, बाजार हा खुला, बाजार हा खुला. बाजार तुझ्याकरता खुला आहे. बघ, मात्र लक्षात ठेव, तुला इथंच करायचं आहे, इथंच भरायचं. हा, वेगळं कुठेही नाही. तुला फेडाई लाईन करायलाही जागा नाही. बघ तुला कसं वागायचं ते. सज्जनो, माझी शेवटची 5 मिनिटं राहिली. मात्या पित्यांचा हा सर्व समारंभ आहे. आई वडील ही कुणाच्या आवडीची पात्र असतात. ज्यांना आहेत त्यांना कळत नाही, ज्यांची गेलीत त्यांना मग ती उणीव जागत असते. आई वडील काहीच करत नाहीत मावल्या हो, काहीच करत नाहीत. ते दरवाजात बसलेली असतात, त्यांचं बसणं मात्र मनाला विव्हळ करून जातं. काहीच करत नाहीत ते. संध्याकाळ जशी जशी होते ना, तशी तशी उमऱ्याला मग गुडघा लावून बसलेली म्हातारी कपाळावर हात ठेवून पाहत असते, अजून आला नाही म्हणून. एक उंबऱ्याच्या आतून असते आणि दुसरा उंबऱ्याच्या बाहेर असतो, पोरगा आला नाही म्हणून. आल्यावर काही बोलत नाही, तो त्याच्या तोंडाकडेही पाहत नाही. घरात जाणाऱ्या पोराच्या पायाकडे पाहत असतात. बस रात्रीची झोपेची त्यांना सुटका मिळते. आमच्याजवळ मात्र तो वेळ नसतो. आल्यानंतर आई बाबांना विचारण्याचा, आई जेवलीस का ग तू, वेळ कुठे आहे. तेवढ्या विचारल्यानंच मला जगातलं सर्व औषध त्यांना मिळत असते. सज्जनो, मी भागवत कथा करतो. भागवत कथेत लोकांना समजून सांगतो, तुम्ही देव मिळवण्याच्या प्रयत्नात नका लागू. लक्षात घ्या, देव भेटलाही ना तरी त्याला सांगा तू मिळाला नाही तरी चालेल, मला माझी आई बाप मिळाली पाहिजे. बघायला देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेल प्रभू रे
माझे सारे म्हणेल प्रभू रे, माझे सारे जीवन देई मम बाळाला. देव जरी मज कधी भेटला, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेल प्रभू रे, माझे सारे जीवन देई मम बाळाला. देव जरी मज, देव जरी मज कधी भेटला. मात्या पित्यांचा हा समारंभ पार पडतोय. मला याची सवय नाही, कार्यक्रम कशी करतात मला माहीत नाही. फक्त या सर्व पाचोरकरांचं प्रेम, नागरी परिवारांचं प्रेम, नंदा पाटील, नंदा सभाजी नागरे हे खऱ्या अर्थानं आमच्या मंदिराशी संबंधित होते. आमचे बाबा होते. बाबांचा हा पट्ट शिष्य, बाबांचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं. हे आलेखांनी अगदी निफाडला यायची. बाबाही आमचे 8-8 दिवस यांच्याकडे राहायचे. त्यामुळे ही जुनी संबंध नागरे परिवाराशी होती. सीताराम पाटलाशी माझे वेगळं संबंध आमचे आहेत. ज्या ज्या वेळेला आता सध्या मानव पंथाची कामं निर्माण होत आहेत, कामं अडचणीत येत आहेत, तेव्हा तेव्हा अगदी हक्कानं मी त्यांना सांगतोय. म्हणजे मग ज्ञानेश्वर आंधळे असतील का आमचे तानाजी भाऊ असतील, समाजसेवेमध्ये जेव्हा जेव्हा धर्माच्या कामामध्ये अडचणी येतात तेव्हा त्यांना सांगतो. आमचे वकील साहेब आहेत. मला वाटतं 1-2 महिन्यात तरी मी फोन करून एक सामाजिक काम सांगत असतो की वकील साहेब आपल्या पंथाची आता ही गरज पडलेली आहे. या सर्व पाचोरकरांच्या प्रेमामुळं हा कार्यक्रम मी हो म्हटलं सज्जनो. परत मला दुर्दैवानं सुद्धा या कार्यक्रमाला कोणी असल्या कार्यक्रमाला आमंत्रण देऊ नका. 10व्याला वर्षश्राद्धाला मला आमंत्रण दिलं नाही की मला आनंद वाटतो. परंतु कधी जर वेळ आला तर मी या भागामध्ये पुनश्च भागवत कथा मात्र नक्की करेन. म्हणजे मला तो आनंद होईल. तुम्ही सर्व लोक त्या परिवाराच्या या प्रसंगामध्ये आलात, त्या परिवाराला नक्कीच मानसिक बळ मिळेल. बळ मिळालं पाहिजे. परिवार मोठी होतात फक्त शरीराने पैशाने होतात. कबीरजी सांगतात, बडा हुआ तो क्या हुआ, बडे पेड़ खजूर, पंथी को छाव नाही, फल लागे अति दूर. मोठा झाला म्हणून काय झालं, ताडामाडाची झाडे होतात. पंथी को छाव नाही, जाणाऱ्याला सावली नाही, भूक लागणाऱ्याला फळ नाही. हे मात्र हा परिवार, हा ज्या परिवाराचा समारंभ पार पडतो यांचं मोठेपण वेगळं आहे. आईबापाच्या आठवणीनं सुद्धा 1 वर्षाने माणसं तळमळतात आणि समारंभ पार पाडतात. मी या सर्व परिवाराला सलाम करतो, शुभेच्छा देतो, पुढे भावी जीवनाबद्दल आशीर्वाद देतो आणि हे दुःख, हे संकट पचवण्याचं बळही त्यांना परमेश्वर देव. प्रार्थना करतो तुम्हा सर्वांना. या सर्व कथेमध्ये थोडीफार जी माझ्याकडनं चूक झाली असेल, अनावधानानं बोलल्या गेलं असेल, तुम्हाला समाधान झालं नसाल, मी तुम्हा सर्वांची कान धरून माफी मागतो. श्रीकृष्ण महाराजांच्या चरणी कथा अर्पण करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो सर्व